नमस्कार. आजच्या आपल्या वेदश्री क्लासेस मॅथ्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लसावी आणि मसावीवरती प्रश्न पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली संख्यांचा लसावी न काढायला सांगता आपल्याला लसावी किंवा मसावी दिला जातो आणि त्यामध्ये आपल्याला त्यांच्यातली एखादी संख्या दिली जाते आणि दुसरी संख्या आपल्याला काढायला सांगतात. ठीक आहे, तर याच्यावरती आता आपण प्रश्न घेतला आहे. दोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे. जर त्यातील एक संख्या 24 असेल, म्हणजे एक संख्या इथं दिली आहे, तर दुसरी संख्या आपल्याला किती आहे ती काढायची. ठीक आहे, तर याच्यासाठी काय करायचं, एक सूत्र आहे. आता आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने सोडवणार, तर ते जर का सूत्र आपण वापरलं तर आपलं हे गणित अगदी 5 सेकंदामध्ये सुटून जातं. ठीक आहे, तर सूत्र असं आहे, पहिली संख्या, सूत्र लक्षात ठेवा व्यवस्थित, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, दुसरी संख्या, त्यानंतर इकडे लसावी गुणिले मसावी. ओके, हे सूत्र व्यवस्थित सर्वांनी बघून घ्या. सूत्र काय आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, लसावी गुणिले मसावी. आता आपल्याकडे इथं काय काय दिलं आहे, तर मसावी आपल्याला दिला आहे, त्यानंतर लसावी दिलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला लसावी आणि मसावी दिलं आहे आणि त्यातली एक संख्या दिलेली आहे 24, म्हणजे इथली पहिली संख्या आणि दुसरी संख्या याच्यापैकी एक संख्या आपल्याला 24 दिलेली आहे. मग ह्या ज्या दिलेल्या बाबी आहेत तर त्या आपण मांडून घेऊया. समजा आपण 24 ही पहिली संख्या मानूया, 24 आपल्याला पहिली संख्या आहे, गुणिलेचं चिन्हमधलं. दुसरी संख्या आपण एक्स मानू. ठीक आहे, दुसरी संख्या आपण एक्स मानली. इथं लसावी किती, आपला लसावी इकडे आहे 120 गुणिले मसावी आपल्याकडे आहे 6. ठीक आहे, तर आता बघूया आपण. आपल्याला माहिती आहे की हा 24 इथं गुणाकार आला आहे, दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे हा इथं गुणाकार आला आहे 24. ठीक आहे, हा एक्स आपण असाच ठेवून घेऊया. ह्या गुणाकाराच्या 24ला तिकडे गेल्यावरती आपण काय करणार, त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध काय करणार, 120 गुणिले 6 आहे तसेच ठेवूया. हा 24 हा जो गुणिले आहे तो इकडं आल्यावरती छेदस्थानी म्हणजेच भागिलेच्या रूपात जातो. ठीक आहे, गुणाकाराचा 24 इकडे आल्यावरती भागिले होतो. मग आता इथं आपण शॉर्टमध्ये भागाकार जातोय का बघूया. इथे बघा, 6 एके 6, 7 18, 6 चौक 24. 6ने इथं आपण उलटा भाग घेतला, वर खाली भाग लावून घेतला, म्हणजे हे इथले 6 कॅन्सल झाले. आता हा 4 राहिला, इथे वरती 120 आहे, तर 4ने 120ला भाग जातोय का, 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि हा 0, म्हणजेच एक्सची किंमत किती आली तर 30. ओके, हा भागाकार लक्षात आला. 24 इथे गुणिले आहे, गुणिले 24 आहे, तो इकडे आल्यावरती भागिले 24 होतो. या 6ने मी या 24ला भाग लावून घेतला, 6 एके 6, 6 चौक 24. पुन्हा या 4ने ह्या 120ला भाग घालवला, 4 त्रिक 12 आणि हा 0 वरचा देऊन टाकला, म्हणजेच एक्सची किंमत किती आली आपली 30 आली. एक्सची किंमत 30 म्हणजेच काय, तर ती दुसरी संख्या आपली किती आलेली आहे 30. ओके, दुसरी संख्या काय आली 30. अशा पद्धतीने आपण ही गणितं अशा प्रकारची सोडवू शकतो. ठीक आहे, पहिलं गणित जर का समजलं असेल तर पुढचं आपण एक गणित घेऊया. अगदी बघा, अगदी 5 सेकंदामध्ये आपण हे गणित सोडवू शकतो. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, लसावी गुणिले मसावी. सूत्रामध्ये पण काही अगदीच किचकट असं काही नाही, एकदम सिंपल आहे, दोन्ही साईडला गुणाकार द्यायचा आहे. ठीक आहे, तर आपण पुढचं एक गणित बघूया. तर पुढचं गणित आहे आपलं बघा, दोन संख्यांचा गुणाकार 7776 असून त्यांचा लसावी 216 आहे, तर त्यांचा मसावी किती. आता आपल्याला काय सांगितलं, दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. ठीक आहे, आणि त्यांचा लसावी दिलेला आहे 216, तर आपल्याला मसावी काढायला सांगितलं आहे. मसावी किती आहे तो काढा. आता आपलं जे मगाचं सूत्र आहे ना तेच आपण घ्यायचं. इथं आपण पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या असं आपण पहिलं सूत्र घेतलं होतं. बरोबर इकडे काय होतं मगाच्या गणितामध्ये, लसावी गुणिले मसावी. ठीक आहे, तर आता लसावी गुणिले मसावी. तर आता इथं पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, म्हणजे ही एक संख्या आणि ही एक संख्या, या दोन्ही संख्यांचा गुणाकार आपण इथे घेतला होता. आता इथे आपल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, दोन संख्यांचा गुणाकार,
म्हणजेच या पहिली संख्या दुसऱ्या संख्येचा गुणाकार किती आहे 7776. म्हणजे आपल्या इथं गुणाकार न करायचा आहे, न करता डायरेक्ट आपल्या गुणाकार त्यांनी करून दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं सूत्र काय बदलतं आहे का इथे? नाही. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. आता इथं आपण काय लिहिणार? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्याऐवजी दोन संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, दोन संख्यांचा गुणाकार. इथं मी शॉर्टमध्ये लिहिते गुणाकार. आता गुणाकार तर आपण लिहून घेतला. लसावी किती आपल्याकडे 216 गुणिले मसावी आपल्याला काढायचे. मग मसावीला आपण काय मानूया? एक्स मानूया. जी संख्या आपल्याकडे नसते तिला आपण नेहमी एक्स मानतो. आता बघा इथे 216 हा 7776 एकटाच आहे. ठीक आहे, हा एक्स आहे. एक्सच्या सोबत गुणाकाराला काय तर 216 हा गुणाकाराला आहे. मग त्याला आपण काय करणार? एक्सला इथेच ठेवून घेऊया. 216 गुणाकाराला आहे, तो इकडे आल्यावरती काय होतो? भागिले होतो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की हा 216चा भाग कसा लावायचा 7776ला? 216चा तर आपण पाडा तर नाही म्हणू शकत. मग इथं काय करायचं? ट्रिक वापरायची. दोनच्या संख्येत पटीत आहेत. आता दोन्ही संख्या तर सम आहेत, पण 3ने पण भाग जातोय का बघायचा, 5ने जातोय का बघायचा. 2ने तर दोन्ही संख्यांना भाग जाईल, पण 2ने घालवत बसलं तर आपला वेळ जास्त जाईल. मग आपण 3ने बघूया जातोय का. 3ची कसोटी काय आपल्याला माहिती? तर सगळ्या संख्यांची बेरीज. जर का 3ने भाग जाणारी असेल तर त्याला आपण 3ने भाग घालवू शकतो. मग इथे बघूया आपण. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 21 अधिक 6 किती झाले? 27 झाले. ठीक आहे, 27ला 3ने भाग जातोय, 3 9 27, म्हणजे वरच्या संख्येला आपण 3ने भाग घालवू शकतो. त्यानंतर खालची संख्या बघूया. 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, म्हणजे 9 ही पण काय झाली? 3च्या पटीतली संख्या आहे. म्हणजे आपण याला सुद्धा 3ने भाग घालवू शकतो. मग आता आपण वरती आणि खाली 3-3ने भाग घालवून घेऊया, म्हणजे आपलं गणित हे सोपं होईल. ठीक आहे, तर कितीने भाग जाईल? 3 एके 3, 3 दुणे 6. या पहिल्या 7ला भाग घालवला तर 3 दुणे 6. मी इकडे करून दाखवते तुम्हाला, म्हणजे जास्त गडबड होणार नाही. 3ने भाग घालवायचा आहे 7776ला. ठीक आहे, 3 दुणे 6, याचा उरतो 1, वरचा 7, 3 ना 5 15, उरले पुन्हा 2. 15 17तून 15 गेल्यावरती 2 उरतात, पुन्हा 7 आले, 27 झाले. 3 9 27, पुन्हा इथं 0 आला, 6, 3 दुणे 6, म्हणजे कितीचं उत्तर आलं? तर इथं शॉर्ट भाग काय झाला आपला? 25 92, 2592. आता 216ला भाग घालवायचा आहे 3ने. 3 एके 3, 3 दुणे 7, 3 7 3 7 18, 3 7 21, 3 7 21, आणि हा 0 6, 3 दुणे 6. ओके, तर ठीक आहे, तर आता इथं आपला शॉर्ट भागाकार झालेला आहे. पुन्हा जर का आपल्या लावायचा असेल भाग तर कितीचं जाऊ शकतो बघा. 72 कुठल्या पाड्यात आहे आठवतंय? 16च्या पाड्यामध्ये. डायरेक्ट जर का आपण याचा भाग घालवून घेतला तर याचं उत्तर येतं आहे. तुम्ही हा भागाकार करून घ्या शॉर्टने किंवा 2ने किंवा 3ने घालून बघा. 5 आणि 2 7, 7 आणि 9 7 8 9, 9 एके 9, 9 दुणे 18, आणि इथे पण बेरीज होते 9, म्हणजे 3ने भाग तुम्ही घालवू शकता इथे दोन्ही पण, वरच्या आणि खालच्या संख्येला. जर का डायरेक्ट मी घालवून घेतला भाग तर इथे उत्तर येते आपलं 36, म्हणजे एक्सची किंमत किती आली? 36. आता हा एक्स म्हणजे काय? आपला मसावी आहे. या गणिताचा आपला मसावी किती आला? तर एक्स. एक्स म्हणजे किती? मसावी आपला आला आहे 36, हा मसावी आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे अगदी छोट्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ही गणितं सोडवू शकतो. इथे फक्त पाडेपाठ ठेवा, म्हणजे ही गणितं सोपी पटापट सुटून जातील. ठीक आहे, अशा प्रकारे मोठी गणितं असतात 8वी 9वी 10वी किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, सरळ सेवा किंवा MPSC UPSC, त्यांच्यामध्ये ही गणितं असतात. तर अशा ही फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवलात की तुम्हाला ही गणितं अगदी कधीही जरी मिळाली सोडवायला तरी तुम्ही आरामात सोडवू शकता. ठीक आहे, तर यानंतर आपण एक पुढचं गणित घेऊया. तर पुढचं इथे गणित मी घेतलं आहे. दोन संख्यांचा गुणाकार 720 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर आता मगाचाच फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहोत. दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार.
इथं फॉर्म्युला सेमच आहे, फक्त शब्द फिरवलेले आहेत. इथं एकत्रित दोन संख्यांचा गुणाकार एकत्रित दिलेला आहे. ठीक आहे. आणि इकडं काय आपलं लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी. ठीक आहे. तर आता दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला किती दिलेला आहे 720, तो आपण इथं लिहून घेऊया. बरोबर लसावी किती आपल्याकडे, लसावी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. मग लसावीला आपण काय म्हणणार एक्स गुणिले मसावी आपल्याकडे किती आहे 6. आता हा 6 गुणाकाराचा आहे, तर त्याला आपण काय करणार इकडे आणून भागाकाराला घेणार. 720 भागिले 6, इकडे काय राहिलं आहे फक्त एक्स. 6ने 720ला बघतोय आपण, 6 1 6 7 12 7 18, 6 1 6, यातला एक उरला, इकडचे 2 12 झाले, 6 2 12 आणि हा 0 बरोबर एक्स. म्हणजे एक्सची किंमत किती आली 120. आणि एक्स म्हणजे काय आपला तर लसावी. याचा अर्थ लसावी किती आपला, लसावी किती असेल त्यातल्या त्या दोन संख्यांचा 120 असणार आहे. ठीक आहे. आणि एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची, मसावी आणि लसावी यांच्यामध्ये लसावी हा सर्वात मोठा असतो. म्हणजे जी काही संख्या असेल, एक दोन संख्यांचा जर का आपल्याला लसावी आणि मसावी काढायला सांगितलं असेल, तर लसावी हा नेहमी 120 मोठी संख्या असते. आणि यांचा मसावी जो काय आहे तो 6, म्हणजेच काय तर लहान संख्या असते. मसावी ही नेहमी लहान संख्या असते आणि लसावी ही नेहमी मोठी संख्या असते. लघुत्तम आणि महत्तम, लघुत्तम याचा अर्थ लहानात लहान, पण त्याचं उत्तर किती असतं मोठं असतं. आणि महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक विभाजक, त्याचं उत्तर कसं असतं लहान संख्या असते. ही एक ट्रिक लक्षात ठेवा, जेणेकरून लसावी मसावी ओळखायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर पुढचं एक आपण गणित घेऊया. अशी गणितं स्पर्धा परीक्षांना बऱ्याच वेळेला विचारली जातात. आणि जितकी तुम्ही या गणितांची प्रॅक्टिस कराल ना, तितकं तुम्हाला ही गणितं सोपी वाटायला लागतील. अगदी तुम्हाला जरी 10वीपर्यंत जरी का लसावी समजला नसेल, तर याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला आहे लसावी मसावीवरती, तो जरूर तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की समजून जाईल की लसावी मसावी शॉर्ट ट्रिकने कसा काढायचा आहे. एकत्रितपणे अगदी 5-10 सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आणि अशी गणितंसुद्धा बरेच वेळेला तुम्हाला विचारली जातात. तर आपण जमत नाही म्हणून आपण सरळ सोडून देतो, पण हेच एवढंच फॉर्म्युला आहे, फार काय करायचं याच्यामध्ये नाही. ठीक आहे. पुढचं आपण गणित घेतलेलं आहे. दोन संख्यांचा मसावी 15 तसेच त्यांचा लसावी 90 आहे. त्यातील एक संख्या ही 45 असेल तर दुसरी संख्या आपल्याला काढायची. म्हणजे आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की पहिली संख्या दोन संख्या दिलेला असतो तेव्हा आपण पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हा फॉर्म्युला वापरतो. त्यानंतर इकडे काय येते बरोबरचं चिन्ह आणि लसावी गुणिले मसावी. ठीक आहे. तर आता पहिली संख्या आपल्याकडे किती दिली आहे, दोन संख्यांचा मसावी किती आपल्याकडे, आता बघा शब्द कसेही फिरवतात पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. दोन संख्यांचा मसावी म्हणजे किती आहे, इथे मसावी इकडे जाणार. ठीक आहे. आणि लसावी किती आहे, गुणिलेचं चिन्ह बदलायचं नाही, लसावी आपला आहे 90. आणि त्यातील एक संख्या किती आहे 45, म्हणजे आपण पहिली संख्या मानू किंवा दुसरी संख्या मानू, कुठलीही चालते. तर दुसरी संख्या आपल्याला काढायची. दुसरी संख्या आपण काय मानणार इथे एक्स मानू. तर तुम्ही इथे एक्स किंवा वाय किंवा एम एन कुठलंही अक्षर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता. पण एक्स हा सोपा जातो म्हणून आपण जनरली सगळ्याच गणितांमध्ये एक्स घेतला जातो. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, 45 हा इथे गुणाकार आला आहे, म्हणजे आपण जे स्टेप केलेले आहेत हे 90 आणि 15चा गुणाकार करत बसायचं नाही, इथं आपला वेळ जातो. त्याच्यामुळे हा गुणाकार करायचा, मग पुन्हा 45ने ह्याला भागायला यायचं, असं नाही करायचं. सोप्यात सोपं काय करायचं, 90 15 आहे तसेच ठेवायचे, गुणिले हा 45 गुणाकाराचं आहे, तो इकडे आल्यावरती भागाकाराला जातो. आता बघायचं इथं कुठल्या पाड्याने कुठे भाग जातो आहे का, आता 15 आणि 45. ठीक आहे. 45 दुने 90 हा पण भाग जातो. मग आपण डायरेक्ट असा करूया, 45 एके 45, 45 दुने 90. ह्याची दुप्पट तुम्हाला माहिती असायला पाहिजे असं करताना, म्हणजे पटकन निघून जातो भाग. आता दोन इथं तर एकचा भाग लागला, एक राहिले बाकी म्हणजे भाग गेलेला आहे. 2 गुणिले 15, 15 दुने किती झाले 30, म्हणजेच आपली दुसरी संख्या किती आली 30. बघा किती एकदम 5 सेकंदामध्ये पण हे गणित सोडवून नाही झालं, अगदी लगेच उत्तर निघतं. ठीक आहे.
हे करायचं नाही, इथे गुणाकार करायचा नाही अजिबात. डायरेक्ट भाग लावून टाकायचा, म्हणजे आपलं उत्तर पण लगेच येतं आणि जास्त वेळ नाही लागत करायला. हे तुम्हाला नाही जमलं अगदी दुप्पट तिप्पट करायला काय, तर सरळ 15 एके 15, 15 त्रिक 45. मग 3ने ह्याला भाग लावायचा. 3 एके 3, 3 दोणे 6, 3 त्रिक 9. ठीक आहे, अशा पद्धतीत पण भाग आपला जातो आणि उत्तर तेच निघतं आपलं. ओके, तर अशा पद्धतीची ही गणितं आहेत. आत्ता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक नवीन टॉपिक म्हणजे लसावी मसावीवरतीच घेणार आहोत. तो असा की अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी काढण्याची पद्धत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तो सुद्धा इंटरेस्टिंग पार्ट आहे. तुम्हाला जर अजिबात कधी समजला नसेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजून जाईल. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेमध्ये मिळून जातील आणि तुमचा अभ्यास जो काय असेल तो सोपा होऊन जाईल.